नमस्कार मित्रांनो, सगळीकडे सध्या नवरात्री महोत्सव अतिशय जोरदार पद्धतीने साजरा होत आहे। पुण्यामध्ये देखील नवरात्री महोत्सव अतिशय जोरदार पद्धतीने साजरा होतो मित्रांनो। त्यामधील काही महत्त्वाची मंदिरे आपण दाखवत आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून। सर्व व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच। तसेच आपण जे काही व्हिडिओ दाखवत आहोत ते सर्व आत्ता आपण नवरात्रीच्या निमित्ताने शूट केलेले आहेत। त्यानिमित्त त्या ठिकाणी काही खास आकर्षण असतात। तेथील देखावा असेल, तेथील पूजा वगैरे असेल, तेथील सजावट असेल, ती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल। मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी आलो आहोत। पुण्यातील स्वारगेटच्या अतिशय जवळ असलेलं आणि पुण्यातील फेमस असं श्री महालक्ष्मी मंदिर आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर मित्रांनो, जेव्हा तुम्ही पुण्यातील स्वारगेट या स्थानकावरती याल तर स्वारगेट या स्थानकापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती चालत गेल्यानंतर देखील तुम्हाला ते पाहता येऊ शकतं। मित्रांनो, या ठिकाणी सदैव गर्दी असते। एरवी देखील या ठिकाणी येणाऱ्या भक्तांची संख्या जास्त आहे। दगडूशेठ गणपती मंदिराप्रमाणेच या ठिकाणी देखील भक्तांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि येथील नवरात्र महोत्सव अतिशय खास असतो। तुम्ही पाहू शकता, अतिशय सुंदर असा देखावा या ठिकाणी उभा केलेला आहे। त्यानंतर मंदिराच्या आतमध्ये अतिशय सुबक आणि सुंदर अशी कलाकुसर केलेली मित्रांनो। सगळीकडे भक्तांनी भरलेला माहोल आहे। त्याचबरोबर आम्ही जो हा व्हिडिओ करतोय यावेळेसचा टाईम तुम्हाला सांगायचं झालं तर रात्रीचे 1:30 वाजता आम्ही या ठिकाणी आलो आहे। कारण असं की दिवसभर या ठिकाणी खूप प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी असते आणि त्यामुळं या ठिकाणी येऊन व्हिडिओ करणं अथवा या ठिकाणी दर्शनासाठी येणं देखील खूप अडचणीचं असतं। परंतु ज्यावेळेस भक्त कमी आहेत अशा वेळेस आम्ही व्हिडिओ करण्यासाठी आलो होतो आता मंदिरामध्ये। तर 1:30 वाजता देखील या ठिकाणी एवढ्या प्रमाणात भक्त तुम्हाला दिसत आहेत। आम्ही 1:30 वाजता रात्री रांगेमध्ये आहोत, दर्शनाच्या गर्दीमध्ये आहोत। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मंदिरातील आतला परिसर अतिशय सुंदर आहे। या ठिकाणी होमकुंड तुम्हाला दिसतोय आणि समोरच देवी मातेची अतिशय सुंदर अशी फ्रेम जी चमकते पाहू शकता तुम्ही। वरती सगळीकडे झुंबर लावलेले आहेत, त्याचबरोबर कलाकुसर आहे। मित्रांनो, हे मंदिर पूर्णतः मार्बल फरशीमध्ये बनलेले मित्रांनो। संगमरवरी मंदिर आहे, अतिशय शुभ्र रंगाचं असतं आणि त्याचबरोबर हे जे कलाकुसर आहे ती नवरात्राच्या निमित्ताने केलेली आहे। एरवी जर तुम्ही या ठिकाणी याल तर हे मंदिर पूर्ण शुभ्र रंगाचं दिसतं, अतिशय चकाकतं। आणि या मंदिरामध्ये जवळजवळ 3 देवतेंच्या मूर्त्या आहेत। तर त्यामध्ये पहिली देवता आहे श्री सरस्वती माता। मी या क्लिपमध्ये पाहू शकता, समोरच घटस्थापना दाखवतोय। अशा पद्धतीनं आपल्याकडे घटस्थापना असते मित्रांनो। पाठीमागे देवीची छोटीशी मूर्ती आहे, मूर्तीवरती सुवर्ण अलंकार आहेत आणि समोर जे आहे ते घटस्थापना केलेली मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घटाच्या ज्या माळा आहेत ते दिसत आहेत। त्यानंतर घट जो उगवलेला आहे तो पण दिसतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून। या मंदिरामध्ये जे काही अलंकार वापरलेले आहेत ते सर्व सुवर्ण अलंकार आहेत मित्रांनो। खूप फेमस मंदिर आहे। ही मूर्ती तुम्ही जी पाहता ही मूर्ती आहे सरस्वती मातेची, अतिशय सुंदर आणि मनमोहक। अगदी जवळून व्हिडिओ शूटसाठी परमिशन असल्यामुळे आपण जरा दुरून व्हिडिओ शूट केलेला आहे। परंतु तुम्हाला जेवढं चांगल्या पद्धतीने दाखवता येईल तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। अतिशय मनमोहक अशा मूर्ती आहेत मित्रांनो। तुम्ही जेव्हा समोर उभे राहता तेव्हा तुम्हाला हरवून गेल्यासारखं वाटतं। इतकं सुंदर असं रूप या ठिकाणी देवी मातेचं आहे। आता तुम्हाला मी दाखवतोय ती मूर्ती आहे श्री महालक्ष्मी देवीची, जी की मुख्य मूर्ती आहे या मंदिरामधील। तुम्ही समोर पाहू शकता श्री महालक्ष्मी देवी अतिशय सुंदर अशा स्वरूपामध्ये। अतिशय मनमोहक आणि सुंदर असं स्वरूप आहे मातेचं या ठिकाणी। आपण पाहतो की जास्त करून महालक्ष्मी मातेची मंदिरे नसतात, घरोघरी महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते, परंतु मंदिरं जास्त प्रमाणात पाहायला भेटत नाहीत। परंतु पुण्यामध्ये श्री महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि नुसतं मंदिरच नाही तर ते अतिशय फेमस सुद्धा आहे या ठिकाणी। आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी तुम्हाला मंदिरात देखील येण्याची गरज नाही आहे, आवश्यकता नाही आहे। जेव्हा गर्दी नसते तेव्हा महालक्ष्मी मातेचं दर्शन
तुम्हाला मंदिराच्या समोरून म्हणजे रस्त्यावर उभं राहून देखील करता येतं, अशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे या ठिकाणी. सध्या नवरात्री असल्यामुळे सगळीकडे भक्तांची गर्दी आहे आणि त्यामुळेच आपल्याला व्हिडिओ शूटसाठी जरा अडचण होते, परंतु नक्कीच आपण तुम्हाला चांगल्या पद्धतीने दाखवू. ही जी देवता आहे या आहेत कालिका माता. कालिका मातेचं तुम्ही दर्शन करू शकता. अतिशय मनमोहक आणि सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.